जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या योजना खरो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तसेच दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि दोन्ही योजनेचे 12,000 रुपये वार्षिक मिळत असतात। तर निश्चित मित्रांनो, आपण पाहत आहात योजना करो यूट्यूब चॅनल, लोकप्रिय यूट्यूब चॅनल। आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेचा अखेर हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का, या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, कोणत्या गोष्टीची पूर्तता करायची आहे, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आता येणार आहे। या 19व्या हप्त्यासाठी काय काय गोष्टीची पूर्तता करायची आहे, थोडक्यात माहिती। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेतकऱ्यांनी ई-केवायसी डीबीटी इनेबल बँक खाते जमिनी पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। हे आवाहन करताना विशेष म्हणजे पहिल्यांदा 19व्या हप्त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे मिळणार आहे, हे निश्चित झालेलं आहे। आणि घोषणा सुद्धा करण्यात आलेली केंद्रीय कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बिहारमधून बहुतेक बिहारच्या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे, अशी त्यांची अधिकृत घोषणा आहे। आणि सर्वांना माहिती आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेमध्ये काही जर त्रुटी असेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे, तुम्ही दुरुस्त करून घ्या। कारण की नमो आणि पीएम दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि मित्रांनो, ई-केवायसी कशी करायची, तर OTP बेस्ड ई-केवायसी करू शकता। अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। त्या अनुषंगाने जमीन पडताळणी सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे लँड सीलिंग टेरेसचा प्रॉब्लेम पण दुरुस्त करा। आता पहा, 19वा हप्ता आहे तो थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। तो पण प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त करा। आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पहा। आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी जी योजना आहे नमो शेतकरी योजना, त्याचं पण स्टेटस काढायला विसरू नका। धन्यवाद।